जो भी आप उनके साथ बगावत करने की कोशिश करेगा, लाशें बिछा दूंगा, लाशें काट डालूंगा। जय शिवराय, जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेनिंग ॲटिट्यूड बॉयला स्टेटस क्रिएट करणार होतं. त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे ज्याचं नाव काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल भावांनो ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांनो प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही सिम्पली आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. भावांनो, जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते पण मी इथं अपलोड करत असतो. तर तुम्ही टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली भावांनो जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल डेमो व्हिडिओ आधीच बघायचा असेल की कोणता ट्युटोरियल येणार आहे तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. त्यावरती मी डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी अपलोड करत असतो. तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा एडिटिंगबद्दल काही विचारायचं असेल किंवा माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज पण करू शकता. तुम्हाला मी तिला 100% रिप्लाय देईल भावांनो. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर करा किंवा नका करू, पण भावांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते. तर चला भावांनो, जरा वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर भावांनो आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथनं थर्ड नंबरची 1.1 ही साईड सिलेक्ट करायची. साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती जायचं आहे आणि इथनं एक बॅकग्राऊंडवरती क्लिक करून इथनं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर सगळ्यात पहिलं आता आपल्याला याच्यामध्ये सॉन्ग ॲड करायचं आहे. भावना सॉन्ग ॲड करण्यासाठी करायचं काय, माझं सॉन्ग व्हिडिओमध्ये आहे तर आपण ते सॉन्ग सिम्पली आता एक्सपोर्ट करून घेऊया. ठीक आहे, तर इथनं याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याला अट्रॅक्ट करून घ्यायचं. भावना इथं खाली अट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे ऑडिओवरती आणि इथनं सॉन्ग आपलं ॲड झालेलं आहे. तर आता करायचं काय, थोडंसं सॉन्ग ऐकून घेऊया, त्याच्यानुसार आपल्याला व्हिडिओ ॲड करायचा आहे, फोटो PNG. ठीक आहे, जो भी आप उनके साथ बगावत करने की कोशिश करेगा. तर बघू शकता असे इथं आपल्याला इथनं जो पुढला बॅकग्राऊंड आहे तो कट करून टाकायचा भावनो. ठीक आहे, आणि त्यानंतर करायचं काय, इथं लेअरच्या फर्स्ट यायचं आहे, लेअरवरती जायचं, इथं लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं एक तुम्हाला PNG ॲड करायची. ठीक आहे, तर सिम्पली आपण ती PNG सिलेक्ट करून घेऊया. ही PNG सिलेक्ट करायची, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन PNGला फोटो स्क्रीन करून घ्यायचं भावनो. ठीक आहे, आणि इथनं जो इथं समोरील पार्ट आहे PNGचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करूया आणि कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला कट करून घेऊया. त्यानंतर करायचं काय, इथं आता याच्यावरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक केल्याच्यानंतर इथनं जी पण PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायची आहे, तुम्हाला हीच PNG ॲड करायची असेल ते सगळं काही मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देईल भावनो. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण ही PNG ॲड करून घेऊया. बघू शकता PNG ॲड झालेली, PNGवरती क्लिक करायचं आहे आणि कैची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला असं फोटो स्क्रीन करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे, आणि इथं डबल मायनसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता थोडंसं आपण बघून घेऊया. करायचं काय, इथं हा बॉक्स दिसत असेल, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं शेक इफेक्टवरती यायचं भावनो. ठीक आहे, हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर इथं खाली तुम्ही गेट मोरवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तर आपण सिम्पली इथनं शेक इफेक्टवरती जाऊया आणि इथनं हा एक नंबरचा इफेक्ट आपल्याला याच्यावरती ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर थोडंसं आता ऐकून घेऊया. जो भी आप उनके साथ बगावत करने की कोशिश करेगा. तर आता आपल्याला याला याची जी लेंथ थोडीशी पुढे न्यायची भावनो, बघू शकता. ठीक आहे, करेगा अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, थोडंसं अजून ऐकून घ्यायचं आहे. काट डालूंगा. इथं यायचं आहे आणि इथनं या PNGवरती क्लिक करायचं आहे, 9 सेकंदापर्यंत यायचं आहे सिम्पली. आणि याचा जो समोरील पार्ट आहे कट करायचा आहे. परत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं मीडियावरती जाऊन परत आणखीन एक PNG याच्यामध्ये ॲड करायची भावनो. ठीक आहे, जी PNG तुम्हाला सेकंड व्हिडिओमध्ये ॲड करायची ती PNG तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि हिला पण अशा प्रकारे फोटो स्क्रीन करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, परत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला परत एक इफेक्ट लावून घ्यायचा शेक इफेक्टमध्ये जाऊन. ठीक आहे, आता हा वाला लावायचा सेकंड नंबरचा. ठीक आहे, अशा प्रकारे. तर थोडंसं आता ऐकून घेऊया आपण. काट डालूंगा. तर याची जी लेंथ थोडीशी पुढं न्यायची आहे. काट डालूंगा. अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, इथनं लेअरवरती जायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं परत आपल्याला ती सेकंड नंबरची PNG सिलेक्ट करायची. कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे
आणि इथं 3 डॉटवरती जाऊन एक डुप्लिकेट घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि 1 नंबरची PNG भावनो याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली याच्यावरती ऑन करायचं याला. ठीक आहे. याच्यावरती क्लिक करायचं आणि याचं हे ऑन करायचं आहे. त्यानंतर ह्या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती ओरल ॲनिमेशनवरती फ्लिकर हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. परत बॅक यायचं आहे आणि इथनं या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथं एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. डुप्लिकेटवरती क्लिक केल्याच्या नंतर पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं. दोन्हीवर पण हा इफेक्ट लागलेला आहे. ठीक आहे. तर या अशा काही प्रकारे दिसेल भावनो. त्यानंतर करायचं काय, याचा जो समोरील पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे, कारण की आपलं जे सॉन्ग आहे ते 11 सेकंदापर्यंत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा समोरील पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर करायचं काय, आता लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक फॉग इफेक्ट मिळेल भावनो, तो ॲड करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करून याला काहीच्या साईडच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि याच्यावरती क्लिक करून खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. अशा काही प्रकारे हा दिसेल. त्यानंतर करायचं काय, या इफेक्टवरती यायचं आहे. या इफेक्टवरती आल्याच्या नंतर करायचं काय, इथं लेअरवरती जाऊन एक डुप्लिकेट घ्यायचा आहे. ठीक आहे. डुप्लिकेट घेतल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे आता पुढं आपल्याला न्यायची आहे अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायची आहे. शेवटपर्यंत नेल्याच्या नंतर थोडंसं पुढं सरकवायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण याला फुल टू स्क्रीन केलेलं होतं, काहीच्या साईडच्या ऑप्शन देऊन याला ऑफ करायचं आहे. बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. परत त्याच्यावरती क्लिक करायचं भावना आणखीन एकदा आणि त्याला इथं खाली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. थोडंसं छोटं करूया आणि अशा प्रकारे इथं ॲड करून घेऊया. ठीक आहे. आणि याच्यावरती जाऊन आपल्याला ॲडजस्टमेंटवरती जाऊन याचा कलर अशा प्रकारे थोडासा हाय करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एक ॲनिमेशन लावायचं आहे. ठीक आहे. तर अशा काही प्रकारे आपण याच्यावरती येवाला ॲनिमेशन लावून घेऊया. ठीक आहे. अशा काही प्रकारे तर बघू शकता. थोडंसं आपण ऐकून घेऊया. कोशिश करेगा। तर हे काही अशा प्रकारे दिसेल भावांनो. त्यानंतर करायचं काय, आता जो भी आपण लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. ठीक आहे. तर बॉर्डर PNGवरती क्लिक केलं आहे. काहीची साईडच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे आणि याची जी लेंथ शेवटपर्यंत न्यायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर आता एक ब्लॅक स्क्रीन आपल्या व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्यासाठी करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं हा व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. काहीची साईडच्या ऑप्शनवरती याला फुल टू स्क्रीन करून घेऊया. बॅक येऊया आणि याचा समोरील पार्ट थोडासा कट करायचा आहे. असं पुढं सरकून घ्यायचं आहे. थोडासा जास्त झालेला आहे अशा प्रकारे आणि याला पुढं असं खेचून नेऊन खाली एक ॲडजस्टमेंटवरती यायचं सगळ्यात पहिला आणि हा कलर हाय करायचा आहे. 3rd नंबरची लाईन. परत आपल्याला ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. बघू शकता. सॉरी, आपल्याला एक दुसऱ्या व्हिडिओवरती क्लिक झालं आहे आणि याला ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे. त्या व्हिडिओवरती क्लिक करून भावांनो. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता हा इफेक्ट दिसेल भावांनो. इथं बघू शकता. याच्यावरती इथनं क्लिक करायचं आहे. लेअरवरती मीडियावरती जायचं, लेअरवरती जाऊन आणि इथनं तो आणखीन एक आपला याच्यामध्ये व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा, हा वाला व्हिडिओ. काहीची साईडच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं. बॅक यायचं आहे. खाली ॲडजस्टमेंटवरती येऊन याची 3rd नंबरची जी लेंथ आहे भावना पूर्णपणे हाय करायची. बॅक यायचं आहे. ब्लेंडिंगवरती यायचं आहे. स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. जो भी आप उनके साथ बगावत करने की कोशिश करेगा, लाशें बिछा दूंगा, लाशें काट डालूंगा। तर बघू शकता भावना पूर्णपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. ॲटिट्यूड बॉय. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे भावना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते. तर चला भावना, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.